आरोप देखील आमदार शिवाजी पाटलांनी केला. गोकुळचा पैसा हा दूध उत्पादक सभासदांचा आहे. आम्ही काय मालक नाही या संस्थेचे. जरी आम्ही या संस्थेचे संचालक असलो तरी मालक हा दूध उत्पादक शेतकरी सभासद आहे, त्यांच्यासाठी वापरला जातो. त्याचे आरोप आहेत तिकडे. नाही, ह्यामध्ये राजकारण आणू नये हीच आमची विनंती आहे. कारण की हे सगळे नेते मंडळी ह्यामध्ये महायुतीचे असतील, या सगळे नेते मंडळी आहेत आमच्याबरोबर. नाही, मी त्याच वेळी सांगितलं होतं. मी त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, हे सर्व जिल्ह्यातील नेते मंडळींचं मी आभार मानलो होतो. मी सर्व समाविष्ट आहे, हम सब एक आहे. शिवसाहेब म्हटले की तर तुम्ही म्हणताय तर माहिती शिवाजी पाटलांनी काही कागदपत्र आहेत तिने माहिती घ्यावी आणि मग यावं. गोकुळ कसा चाललाय, काय चाललाय ही माहिती घ्यावी. लोकांच्याकडनं, शेतकऱ्यांच्याकडनं माहिती घ्यावी, मग यावं. पण गेल्या आठवड्याभर संस्थेवर अशा पद्धतीने आरोप, तेच मी सांगितलं ना, हे चुकीचं आहे. संस्थेवर आरोप करणं हे चुकीचं आहे. संस्था वाढली पाहिजे, टिकली पाहिजे. आता एकच महाराष्ट्रामध्ये दूध संघ आहे, हा गोकुळ. ते नावारूपाला आलेला आहे, आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. हे टिकवायचं काय करायचं हे आता सर्व नेते मंडळींनी ठरवायला पाहिजे. गोकुळ दूध संघ जितका बदनाम करायचा प्रयत्न केला जाईल त्या उलटी परिस्थिती निर्माण होईल असा विश्वास वाटतो. ते दूध उत्पादक सभासद त्यावर योग्य निर्णय देतील त्यांच्या मतातून. थँक्यू.